पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा पुणे दौरा हा रद्द झालाय। मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पुणे दौरा रद्द करण्यात आलाय। कालच्या पावसामुळे सभास्थळी चिखलाचं साम्राज्य झाले। हवामान विभागाकडून पुण्याला आजही रेड अलर्ट जारी करण्यात आलाय आणि त्याच पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा हा रद्द करण्यात आलाय। मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे। तर याच संदर्भात अधिक माहिती देत आहे आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी। अमोल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा हा रद्द करण्यात आलाय। मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती आहे, काय अधिक अपडेट? आताची सर्वात मोठी बातमी आहे, नरेंद्र मोदी यांचा दौरा झाल्याची बातमी आता अधिकृतपणे समोर आलेली आहे। पुणे शहरामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी नरेंद्र मोदींची सभा होतीये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल झालेला आहे। दुसरीकडे प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था सुद्धा गणेश कला क्रीडा मंच इथे मोदींच्या सभेची तयारी करण्यात आलेली होती, पण एकंदरीत वातावरण पाहता जो ऑरेंज अलर्ट आज पुणे जिल्ह्यासाठी देण्यात आलेला आहे त्यानुसार ही सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। सध्या मी स्वारगेट मेट्रो स्टेशनच्या बाहेर आहे, जिथं आज नरेंद्र मोदी हे स्वतः मेट्रोने प्रवास करून येणार होते आणि त्यानंतर तिथं त्यांची सभा होणार होती, पण आता ही सभाच रद्द करण्यात आलेली आहे आणि एकूण नरेंद्र मोदींचा जो दौरा होता तो सुद्धा आता या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे। आज जवळपास 22,000 कोटींच्या विविध विकास कामं आणि लोकार्पणाचं जे उद्घाटन होतं ते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होतं, पण जो पाऊस गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात येतोय त्यामुळे जिथं सभा होणार आहे तिथं मोठ्या प्रमाणात चिखल झालेला आहे आणि प्रशासनाची एकच दमछाक झालेली आहे, कारण की कालही संध्याकाळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे त्या ठिकाणी आणखीन चिखल आहे तो सुद्धा झालेला आहे। पर्यायी व्यवस्था म्हणून गणेश कला क्रीडा इथे जो हॉल आहे, बंदिस्त हॉल आहे, तिथं सुद्धा नरेंद्र मोदींची सभा होणार होती, पण तिथं आपण पाहिलं की सुरक्षेच्या दृष्टीने खरं तर एसपीजीने सुद्धा तिथं पाहणी केलेली होती, पण अखेर हा दौरा नरेंद्र मोदींचा आता तो रद्द करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आज नरेंद्र मोदी हे पुण्यामध्ये येणार नाहीत। त्यांचा दौरा हा पूर्णपणे आता रद्द केल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे। पण पुणे मेट्रोचं जे लोकार्पण होतं, जे सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट ही अंडरग्राऊंड जी मेट्रो आहे ती नेमकी आता कधीपासून सुरू होणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। नरेंद्र मोदी नेमकं त्याचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे, पण आज एकंदरीत पावसाच्या विघ्नामुळे नरेंद्र मोदी यांना त्यांचा दौरा आहे तो रद्द करावा लागणार आहे आणि आज नरेंद्र मोदी हे पुण्यामध्ये येणार नाहीयेत। सुरक्षेच्या दृष्टीने खरं तर हा सगळ्यात मोठा निर्णय आहे तो सुद्धा घेण्यात आलेला आहे। जरी पर्यायी व्यवस्था या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली होती तशा हालचाली सुद्धा सुरू करण्यात आलेल्या होत्या, पण ज्या पद्धतीने ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय की दुपारनंतर पुणे शहरामध्ये मुसळधार पाऊस गेल्या 3 दिवसांपासून बरसतोय आणि त्यामुळे नरेंद्र मोदी येण्याचा जो वेळ आहे तो सुद्धा संध्याकाळचा आहे आणि त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आता हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे आणि आता हा पुढचा नेमका कार्यक्रम कशा पद्धतीने होणार, ऑनलाईन पद्धतीने नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचं उद्घाटन लोकार्पण करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पण आताची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे आज पुणे दौऱ्यावर येणारे नरेंद्र मोदी मात्र आज पुण्यात येणार नाहीये। नक्कीच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा हा रद्द करण्यात आलाय। हवामान विभागाकडून पुण्याला आजही रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, त्याच पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द झाल्याची माहिती आहे। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध विकास कामांचं उद्घाटन भूमिपूजन करणार होते। हे विकास कामांचं उद्घाटन भूमिपूजन आता पुढे कधी करण्यात येणार या संदर्भात काही माहिती मिळते का? सध्या तरी ती माहिती समोर देण्यात आलेली नाहीये प्रशासनाकडून, पण जवळपास 22,000 कोटींच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आहे ते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात होणार होतं। फक्त पुण्यातच नाही तर सोलापूर विमानतळ असेल याचं सुद्धा लोकार्पण आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार होतं। ऑनलाईन पद्धतीने हे सगळे उद्घाटन करण्यात येणार होतं, पण ज्या पद्धतीने सध्या पावसाची परिस्थिती आहे, हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आणि जो काही पाऊस पडतोय सभेच्या ठिकाणी त्या दृष्टीने हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे। एकूण 12 म्हणजे विविध विकास कामं आणि लोकार्पण आहेत त्याचं उद्घाटन खरं तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होतं, पण ते आता कशा पद्धतीने होणार, ऑनलाईन पद्धतीने होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे, पण त्याबाबतची माहिती अद्यापही प्रशासनाकडून देण्यात आलेली नाहीये। महत्त्वाची घडामोड हीच आहे की नरेंद्र मोदींचा आजचा जो पुणे दौरा आहे तो रद्द झालेला आहे। नक्कीच धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।